नमस्कार मित्रांनो, तुमचं मनाशी मैत्री बाय वृक्षाली या चॅनेलवर स्वागत आहे. तुमचं मन कधी शांत बसत नाही का? रात्री झोपायला जाताना विचारांची गर्दी होते का? एक विचार संपत नाही तोवर दुसरा सुरू होतो का? आणि मग आपण थकून जातो. यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. पण आज मी तुम्हाला काही खास सांगणार आहे. जपानी लोकांच्या काही सोप्या पण प्रभावी टेक्निक्स ज्या तुम्हाला ओव्हर थिंकिंग थांबवायला मदत करतील. कारण जपानी लोकांचं एक सिक्रेट आहे, ते कमी विचार करतात पण योग्य विचार करतात. इकिगाई, जगण्याचं कारण शोधा. इकिगाई म्हणजे जगण्यासाठीचं कारण. आपण ओव्हर थिंकिंग का करतो? कारण आपल्याला डायरेक्शन नसतात. आपण काय करतोय, का करतोय हे स्पष्ट नसतं. इकिगाई शिकवतात की तुमचं पॅशन, स्किल, अर्निंग, समाजासाठी व्हॅल्यू या 4 गोष्टी जिथे भेटतात तिथे तुमचं इकिगाई आहे. स्वतःला विचारा, मला काय आवडतं, मी कशात चांगला आहे, मी कोणाला मदत करू शकतो. जेव्हा तुम्हाला तुमचं इकिगाई सापडतं, मन भटकत नाही, ते फोकस्ड होतं. कायझेन, छोटे बदल मोठा फरक. कायझेन म्हणजे दररोज थोडं सुधारत राहणं. आपण ओव्हरथिंक का करतो? कारण आपण एकदम मोठा बदल अपेक्षित ठेवतो. कायझेन सांगतो, मोठं काही करायचं नाही, फक्त दररोज 1% इम्प्रूव्ह व्हायचं. रोज 10 मिनटं काम करा. रोज एक छोटी हॅबिट बिल्ड करा. हळूहळू तुमचं माइंड शांत होईल, कारण तुम्ही ॲक्शन घेत आहात. शोशिन, बिगिनर माइंड ठेवा. शोशिन म्हणजे नवं शिकण्यासारखं मन. आपण ओव्हरथिंक का करतो? कारण आपण सगळं कंट्रोल करायचं बघतो. आपल्याला सगळं माहीत असावं असं वाटतं. शोशिन सांगतो, नवीन गोष्टी ओपन माइंडने घ्या. एक्सपेक्टेशन कमी ठेवा. मला सगळं माहीत नाही हे स्वीकारा. प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा. यामुळे प्रेशर कमी होतो आणि ओव्हरथिंक आपोआप कमी होतं. 4 आहे हाराहाची बू, संतुलन ठेवा. हाराहाची बू म्हणजे 80% पोट भरल्यावर थांबा. फक्त खाण्यासाठी नाही, तर फक्त आयुष्यासाठी पण आहे. आपण काय करतो? जास्त विचार, जास्त काम आणि जास्त ताण. बॅलन्स ठेवा. जिथे पुरेसं आहे तिथे थांबा. जेव्हा तुम्ही लिमिट ओळखता, मनावरचं ओझं कमी होतं. ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 5 प्रॅक्टिकल स्टेप्स सांगते. बघा तुम्हाला किती फरक पडतो ते. थॉटला फॅक्ट समजू नका. तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार खरा नसतो. स्वतःला सांगा, हा फक्त एक विचार आहे, सत्य नाही. स्टॉप अँड ब्रीथ टेक्निक. जेव्हा मन खूप विचार करतं ना, तेव्हा थांबा, श्वास घ्या आणि 5 डीप ब्रेथ्स घ्या. राईट इट डाऊन. जर्नल बनवा. मनात ठेवण्याऐवजी आपण ते पेपरवर लिहून काढलं तर मन हलकं होतं. आणि लिहिताना बघा तुमचं मन तुम्हाला कसं स्पष्ट होतं. मूव्ह युअर बॉडी. जास्त विचार, जास्त एनर्जी स्टक. चालायला जा, एक्सरसाइज करा, घराबाहेर पडा आणि बघा मन कसं मोकळं वाटतं. डिजिटल डिटॉक्स. मोबाईल इक्वल्स टू ओव्हर थिंकिंगचं फ्युअल. दिवसातून 1 तास फोन ऑफ ठेवा. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग थांबवणं म्हणजे विचार थांबवणं नाही, तर ते योग्य विचार निवडणं आहे. एकेकाई तुम्हाला डायरेक्शन देतो. कायझेन तुम्हाला प्रोग्रेस देतो. शोशिन तुम्हाला पीस देतो. हाराहाचीबू तुम्हाला बॅलन्स देतो. शेवटचा संदेश सांगते, मन शांत झालं की आयुष्य स्पष्ट दिसायला लागतं. आजपासून ठरवा, मी ओव्हर थिंकिंग थांबवणार, मी प्रेझेंटमध्ये जगणार आणि मी शांत मनाने निर्णय घेणार. आणि मग बघा तुमचं आयुष्य किती हलकं आणि सुंदर होतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, चला
करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.